नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, घर घेणाऱ्यांसाठी, होम लोन घेणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तर आता सरकारचा काय मोठा निर्णय झालेला आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, आज आपण पाहणार आहोत की राज्यातील त्याचप्रमाणे देशभरातील होम लोन घेणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी कुठली आहे? फायदा काय असणार आहे? त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, आपल्या घराचे स्वप्न असते की घर बांधणे. प्रत्येकाचे स्वप्न असते घर बांधणे आणि त्यात राहणे. आता आपली आर्थिक गरज ही कुठेतरी घर बांधण्यासाठी मध्यंतरी येत असते. याच आर्थिक गरज भागवण्यासाठी भरपूर लोक हे बँकेतून लोन करत असतात. आता याच लोन घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. त्यामुळे तुम्ही घर घेण्यासाठी जर लोन घेतला असेल किंवा घर बांधण्यासाठी लोन घेत असाल, तर तुमच्यासाठी नक्कीच एक दिलासादायक बातमी आहे. तर यंदाचं वर्ष सुरुवातीपासूनच मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारं ठरणार आहे. आधी अर्थसंकल्पात मोदी सरकारने 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलेलं आहे. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सने कपात केलेली होती. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी गुड न्यूज दिलेली आहे की एसबीआयने गृह कर्जांच्या व्याज दरात 25 बेसिक पॉइंट कपात केली आहे. आता बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क्स बेस्ट लीडिंग रेट म्हणजेच EBLR आणि रेपो लीडिंग रेट म्हणजेच RLLR 25 BPS ने कमी केलेला आहे. आता हे नवीन दर 15 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आलेले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 7 फेब्रुवारी 2025 रोजी पॉलिसी रेपो दर 25 बेसिस पॉइंटने कमी करून 6.25% केलेला आहे. RBIच्या निर्णयानंतर SBIने आपल्या व्याजदरात कपात केलेली आहे. आता EBLR आणि RLLR मधील कपातीची थेट फायदा अशा ग्राहकांना मिळेल ज्याची कर्जे या दराशी जोडलेली आहेत. आता व्याजदरात घट झाल्यामुळे कर्जाचा जो मासिक हप्ता आहे म्हणजे जो EMI आहे तो कमी होऊ शकतो किंवा कर्जाचा जो कालावधी आहे तो कमी होऊ शकतो. रेपो रेट कमी झालेला आहे. त्याचप्रमाणे सरकारकडून अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारामन यांना जाहीर केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी 12 लाखापर्यंत टॅक्स माफ देखील केलेला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या थोडक्यात फायदा होत आहे. रेपो रेट कमी झाल्यामुळे तुमच्या हवास दरात मोठे कपात होणार आहे आणि EMI तुमचा हा कमी होणार आहे. आता SBIने 1 ऑक्टोबर 2019 पासून फ्लोटिंग रेट होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेटिंग रेट अशी जोडले होते. आता हा दर 0.25% कमी करण्यात आलेला आहे, ज्यामुळे गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर किरकोळ कर्ज आहे ते घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. RLLR मधील 0.25% कपातीचा फायदा अशा ग्राहकांना होईल ज्यांची कर्जे थेट RBI रेपो रेटशी जोडलेली आहेत. म्हणजेच EBLR म्हणजेच एक्सटर्नल बेंचमार्क लीडिंग रेट. सर्व फ्लोटिंग रेट होम लोनचे व्याजदर बाह्य बेंचमार्कशी जोडलेले आहेत. पूर्वीचा EBLR 9.25% प्लस CRP प्लस BSP जो 8.90% होता. तर अशा प्रकारे जे वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज किंवा इतर किरकोळ कर्ज असलेल्या कर्जदारांना कमी व्याजदराचा फायदा होईल. अशा ग्राहकांचा कर्जाचा हप्ता हा स्वस्त होईल. आता तुमचा EMI किती होणार आहे तर बघा, समजा तुम्ही SBI कडून 50 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे आणि सध्या तुम्हाला 9.15% दराने व्याज द्यावे लागत आहे. 20 वर्षाचा कालावधी असलेल्या कर्जाचा मासिक EMI 45.470 रुपये असेल. म्हणजेच तर आता बँकेने व्याजदरात 8.90% पर्यंत कमी केल्याने तुमचा EMI हा 44.665 रुपये होणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं आहे की होम लोन घेणाऱ्यांसाठी कुठली मोठी आनंदाची बातमी आहे. अशा सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनल न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर अशा प्रकारे जे घर घेण्याचे ज्यांचे स्वप्न आहे, होम लोन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अशी चांगली अशी न्यूज आलेली आहे. तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.